आपण आता धडा चालू करूया. द वेलकम. सीन 1. अ व्हिलेज रोड. गावातील रोड असतो. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द व्हिलेज. चतुर्भुज बाबू हा कुठे आलेला आहे? गावामध्ये आलेला आहे. टू द व्हिलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन्स. त्याचे MAची एक्झाम झाल्यानंतर तो गावामध्ये आलेला आहे. होपिंग दॅट, त्याला आशा असते की दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. मेक अ ग्रेट फर्स्ट ओव्हर हिम म्हणजेच त्याला असं वाटतं की गावातील जे लोक आहे बघा, गावामध्ये कमी शिकलेले लोक असतात, जे जास्त शिकलेले लोक असतात त्यांना वाटतं की गावातील लोकांनी त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्यांना खूप मान दिला पाहिजे, त्यांना असं काहीतरी वेगळंच महत्त्व तयार होतं. तेच सेम या चतुर्भुजच्या मनात तयार झालेलं आहे. तर त्याला काय वाटतं की गावामधील लोकांना त्यांना मान देतील, त्याला रिस्पेक्ट करतील, त्याला विचारतील त्याच्या लाईफविषयी, त्याच्या शिक्षणाविषयी. देअर इज अ प्लम अफगाण कॅट विथ हिम. पण त्याच्याजवळ एक मांजर असते, अफगाण कॅट. अफगाण जे मांजर असते. एंटर नीलरतन. ते गावातून चालत असताना विचार करत असताना की मी आता गावात जातो, गावातील लोक पण मला विचारतील MA कसं शिक्षण कसं झालं, काय वगैरे प्रॉब्लेम कसे आले, ते विचार करत असताना रस्त्यावरून चालत असतानाच एंटर नीलरतन. नीलरतन ते एंट्री होते, प्रवेश होते. पण त्या रस्त्यात त्याला कोण भेटतं? नीलरतन मिळतो. नीलरतन. हॅलो देअर चतुरबाबू, वेन डिड यू अराईव्ह. लगेच होतं की आपण हॅलो आपण करतो नमस्कार की नमस्कार चतुरबाबू. वेन डिड यू अराईव्ह, तुम्ही केव्हा आलात? चतुर्भुज. डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर. जशी माझी MAची परीक्षा संपली तसंच मी इकडे गावाकडे आलो. बघा एवढं सेंटेन्स बोलणं, पुढंच आय, त्याचं डॅश, एकच शब्दात मी बोललो पुढं डॅश आहे. लगेच त्याचं बोलणं टाळून जे त्याला पुढं बोलायचं ते तोडून मध्येच नीलरतन बोलला, आहा यू हॅव गॉट अ फाईन कॅट हिअर. की अरे वा, तुझ्याजवळ किती सुंदर मांजर आहे. चतुर्भुज. धिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. म्हणजे त्याचं पहिलं जे वाक्य होतं आहे त्याच्या पुढं त्यानं कंटिन्यू करायचा प्रयत्न केला, कोणी? चतुर्भुजनं. धिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. आणि पुन्हा कट झालं की या वर्षी एक्झाम फार, म्हणजे पुढं बोलायचं फार कठीण असेल, जे काय असेल किंवा क्लिष्ट होतं ते बोलायच्या अगोदर पुन्हा नीलरतननं त्याचं वाक्य कट केलं आणि मध्ये बोलला, टेल मी, मला सांग, वेअर डिड यू फाईंड दॅट कॅट. मला सांग तुला ही मांजर कुठे मिळाली, तू ही मांजर कुठून आणलीस? चतुर्भुज. बॉट इट, मी ती विकत घेतली. द सब्जेक्ट्स आय वुड ऑफर्ड. बघा ते काय बोललं, मी विकत घेतलं. द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. की बघा जे विषय मी घेतलेले होते ते विषय. पुन्हा वाक्यकट झालं. नीलरतन. हाऊ मच डिड यू पे फॉर इट. की ह्या मांजरीसाठी तू किती पैसे मोजले, तू किती पैसे दिले, तू ही मांजर किती रुपयात विकत घेतली? चतुर्भुज. आय डोंट रिमेंबर, मला आठवत नाही. नीलरतन बाबू. हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन आवर व्हिलेज. पण आपल्या गावामध्ये एखादा कोणी असं परीक्षा पास झालेलं आहे का? नीलरतन बोलतो, ओ लॉट्स ऑफ देम, बट यू ओंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. हो, असे बरेच मुलं आपल्यावर गावामध्ये पास झालेलं आहे, असे अनेक जण पास झालेले, पण अशी मांजर मात्र या भागात पाहायला मिळत नाही. म्हणजे अशी तू जी मांजर आलेली ती अशी मांजर आपल्या गावात बघायला मिळत नाही आहे. चतुर्भुज. टू हिमसेल्फ, तो स्वतःशीच बोलतो. टू हिमसेल्फ म्हणजे स्वतःशी बोलतो. कन्फाऊंड हिम. इथे कन्फाऊंड म्हणजे नाराज होणे. बघा त्याला त्याच्या स्वतःच्या अभ्यासाविषयी सांगायचं, पण समोरचा जो नीलरतन आहे तो सोडून सारखा मांजरीविषयी विचारतो. मांजरीविषयी विचारत असतानाच त्याला मग काय होतं, नाराज होतो, राग येतो. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. हा जो नीलरतन हा तर कशाविषयी बोलत नाही, फक्त त्या मांजरीविषयीच बोलत आहे. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. तर चतुर्भुज कसं म्हणतो, स्वतःच काय म्हणतो की रागामध्ये किंवा नर्वसमध्ये म्हणतो, हा काय माणूस आहे, मांजर सोडून दुसऱ्या कशाबद्दल हा काहीही बोलतच नाही आहे. मी एवढ्या MAची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलो आहे आणि त्याला याचं काहीच वाटत नाही आहे, असं ते विचार करतो. मग एंटर द जमीनदार. तर मग जमीनदारचा तिथे प्रवेश होतात, एंटर होतात. खाली बघ शब्द आलेला आहे प्लम. प्लम म्हणजे फॅट. कन्फाऊंड हिम, वर्ड्स यूज टू शो अँगर. जसं आपण एखाद्या रागात दुसऱ्याला बोलतो ना की काय तू सारखं सारखं तेच विचारतो, त्यात रागात, मग ते स्वतः नर्वस किंवा रागामध्ये. तर लिसन अँड आन्सर. इथं क्वेश्चन्स दिलेले आहे. वेअर डज दिस सीन टेक प्लेस. हा जो सीन आहे हा सीन कुठला आहे, तर उत्तर काय येणार आहे,
दिस सीन टेक प्लेस इन अ व्हिलेज. गावामध्ये गावाकडचा हा सीन आहे, गावामध्ये हा सीन घेतलेला आहे किंवा गावाकडचा सीन आहे. व्हॉट एक्झामिनेशन्स हॅज चतुर्भुज पास. चतुर्भुजने कोणती परीक्षा पास केलेली आहे? तर कोणती परीक्षा पास केली? MA. उत्तर कसं लिहिणार? चतुर्भुज हॅज पास्ड एक्झामिनेशन्स ऑफ MA किंवा चतुर्भुज हॅज पास्ड MA एक्झामिनेशन्स. तर व्हॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम. चतुर्भुजजवळ काय आहे? काय आहे? अ अफगाण कॅट किंवा अ कॅट. उत्तर लिहिताना कसं लिहिणार? चतुर्भुज हॅज अ कॅट विथ हिम. अशा प्रकारे तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. चतुर्भुज स्वतःशी बोलत असताना जमीनदारची एंट्री होते. जमीनदार बोलतो, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकत्ता ऑल दिस टाईम. जमीनदार काय म्हणतो की अरे चतुर्भुज, इतके दिवस कोलकात्यामध्ये तू काय करीत होतास. बघा, जणू का त्याला काय माहीतच नव्हतं. तो काय प्रश्न विचारतो की अरे चतुर्भुज, तू कोलकात्यामध्ये इतके दिवस काय करत होता. चतुर्भुज म्हणतो, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. चतुर्भुज काय बोलतो की मी आत्ताच माझं MAची परीक्षा दिलेली आहे, मी माझं MA पूर्ण केलेले आहे. जमीनदार, ओ धिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. स्टनर म्हणजे व्हेरी ब्युटिफुल. खाली बघा शब्द दिलेला आहे, व्हेरी ब्युटिफुल म्हणजे फारच सुंदर. जमीनदार पण बघा, म्हणजे त्याला काय वाटतं, मग चतुर्भुजला काय वाटतं की जमीनदार तरी आपल्याला तर काहीतरी विचारेल आपल्या अभ्यासाविषयी, की आपण परीक्षा कशी पास केली काय वगैरे. पण ते पुन्हा त्याचं लक्ष कशावर जातं? मांजरीकडे. लगेच प्रश्न काय टाकतो तो काय बोलतो? प्रश्न काय टाकतो? दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. तुझी जी मांजर आहे ती मांजर खूप फार सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आय मस्ट से, मला असं म्हणायलाच पाहिजे. व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाईम दिस इव्हिनिंग. ते जमीनदार काय म्हणतो की खरंच तुझी ही मांजर ना फारच देखणी आहे. तू असं कर की आज संध्याकाळी तुझी मांजर घेऊन थोडा वेळ माझ्या घरी येशील का. बघ बघा, द बॉईज वुड बी डिलायटेड. माझ्या मुलांना फारच आनंद होईल. मग त्याला ते मांजरीचं आकर्षण वाटलं. लगेच चतुर्भुजला, ऑफकोर्स, का नाही, हो नक्कीच, अर्थातच, आय क्वाईट अंडरस्टँड, मी समजू शकतो. दे हॅवंट सीन मी फॉर अ लाँग टाईम. त्यांनी मला खूप दिवस झाले मला बघितलेलं नाही किंवा मी त्यांना भेटलेलो नाही आहे. म्हणजे बऱ्याच दिवसात ते मला भेटले नाहीत ना, म्हणून आज साहजिकच मी मांजर घेऊन तुमच्याकडे येईल. बघा पुढचं वाक्य. जमीनदार काय बोलतो? जमीनदार, येस आय सपोज सो. होय, पण मला असं वाटतं. बघा, जमीनदार काय बोलतो की होय, आय सपोज सो, पण तेही आहेच. पण बघा, बट व्हॉट आय मीन इज, पण मला असं म्हणायचं होतं की इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, जर तू स्वतः माझ्या घरी येऊ शकत नाही किंवा स्वतः आला नाहीस, तर सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. तर तू ही मांजर बेनीसोबत माझ्या घरी पाठवून दे किंवा बेनीला ही मांजर घेऊन माझ्या घरी पाठवून दे. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. मला असं वाटतं की माझ्या मुलांनी या मांजरेला बघितलं पाहिजे किंवा मुलांना या मांजराला दाखवता येईल. जमीनदार तिथून निघून जातो. एक्झिस्ट जमीनदार. एक जमीनदार एवढं बोलतो आणि निघून जातो. एंटर अंकल सातू. त्याच्यानंतर आता जमीनदार जातो, कोणाची एंट्री होती? सातूची. सातू काकाची किंवा अंकल सातूची एंट्री होती. सातू काय बोलतो? हाऊ आर यू माय बॉय. म्हणजे माय बॉय म्हणजे सातू काका वयस्कर माणूस असणार. मग तो काय बोलतो की कसं आहेस माझं बाळ. बीन अवे अ लाँग टाईम हॅवंट यू. तू बरेच दिवस इथे नव्हतास हो ना, किंवा खूप दिवस झाले की तू आपल्या गावामध्ये नव्हतास. हॅवंट यू, इथे काय बघा, हे झाले क्वेश्चन टॅग. हॅवंट यू बीन अवे अ लाँग टाईम कॉमा हॅवंट यू. वाक्य लक्षात ठेवा. हॅवंट यू की तू बरेच वेळ ह्या गावात नव्हता किंवा इथे नव्हतास, नाही का, किंवा नाही ना, किंवा हो ना. म्हणजे याचं ते क्वेश्चन टॅग तुम्हाला ग्रामरमध्ये विचारलं जाऊ शकतं. चतुर्भुज, दॅट्स राईट की हो, असं बरोबर आहे. देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स. बऱ्याच परीक्षा चालू होत्या.
सातू, धिस कॅट ऑफ योर्स. तिला सातूचं लक्ष कुठे जातं? त्या मांजरीवर, की ही मांजर तुझी आहे का, किंवा ही तुझीच मांजर का? चतुर्भुज फ्युरियसली, लगेच बघा त्याला राग येतो. तो त्याच्या स्वतःविषयी, परीक्षेविषयी किंवा शिक्षणाविषयी सांगणार, लगेच सातूचं लक्ष कशावर जातं? मांजरीवर. लगेच मांजरीचा प्रश्न टाकल्याबरोबर मांजरीविषयी बोलत असतानाच त्याला राग येतो. फ्युरियस म्हणजे काय? बघ, फ्युरियसली म्हणजे अँग्रीली, रागाने. आय एम गोईंग होम, लगेच तो रागाने काय बोलतो? आय एम गोईंग होम, की मी घरी निघालो आहे. आणि अबाउट टू लिव्ह, आणि तो तिथून निघू लागतो. सातू, हे वेट अ मिनिट, धिस कॅट. सातू आवाज देतो ना, हे थांब थांब, अरे एक मिनिट थांब. ही मांजर, त्याला त्या मांजरीविषयी विचारतं, हे वेट अ मिनिट, हे थांब थांब, धिस कॅट, हे मांजर. तर मांजरीविषयी कुठे बोलणार? चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू, की नाही नाही सर, की नाही काका मला काम आहे, की नो सर, की नाही काका, किंवा नो मला काय, मला आय हॅव गॉट वर्क टू डू, मला काम आहे. सातू, ओ कम ऑन नाऊ, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन्स, धिस कॅट. बघा इथं सातू बोलतो, अरे असू दे, आधी माझ्या या प्रश्नाचं उत्तर तर देऊन जा. ही मांजर, तो पुढे बोलणार, धिस कॅट, ही मांजर, तो बोलणार. लगेच वाक्याकडे झालं. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाऊट अनदर वर्ड. स्ट्राइड्स म्हणजे लांब 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 टांगा टाकत जाणे. स्ट्राइड्स वे, लांब लांब टांगा. समजा कोणाचं पळायचं असेल तर लांब लांब टाकत टाकत पळून जातो, की बाबा तुला पुन्हा आता सातू काका आहे ते पण काय करतील, या मांजरीविषयी काय ना काहीतरी विचारत जातील. पण त्याला काय वाटतं, की त्याच्या परीक्षेविषयी विचारलं पाहिजे लोकांनी, म्हणून तो तिथून पळून जायला लागतो म्हणजे लांब लांब टाकत तिथून पटकन निघून जातो. सातू पुढे काय बोलतो? जस्ट लुक ॲट दॅट, की म्हणजे तो स्वतःच बघा, त्याच्याकडे बघा, की बघा, इट्स एज्युकेशन दॅट्स अ रुनिंग दीज यंग पीपल. हे शिक्षण आहे ना, शिक्षणच अशा मुलांचा वाटोळं करत आहे. वी नो व्हॉट दे आर वर्थ, आम्हाला माहीत आहे त्याची काय व्हॅल्यू आहे. बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कॉन्सेट, पण त्यांच्या अंगामध्ये अगदी गर्व ठसून भरलेला आहे, असं सातू बोलतो. बघा, जस्ट लुक ॲट दॅट, म्हणजे हे पहा, अतिशिक्षणामुळे कसे आजकालचे जे तरुण मुले आहेत ते बिघडले आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतो, प्रश्न विचारतो मांजरीविषयी, तो तिथून चतुर्भुज काय करतो? पळून जातो, की मला काम आहे काका, लांब टांगा टाका तिथून तो पळून जातो. आणि त्यांची पात्रता काय आहे ते आम्हाला माहीत नाही, त्याचं शिक्षणाचं व्हॅल्यू काय आहे ते आम्हाला माहीत आहे. पण ते मात्र अतिशय गर्विष्ठ झाले आहेत, आणि त्यांना वाटतं की ते खूप शिकले, म्हणजे त्यांनी का कोणता का तीरच मारला का, असं तो बोलत आहे. खाली शब्द दिलेले आहेत. ड्रॉप बाय माय प्लेस, व्हिजिट माय हाऊस, म्हणजे माझ्या घराला भेट दे. फ्युरियसली, अँग्रीली, स्टनर, व्हेरी ब्युटिफुल, फार सुंदर. डिलायटेड, व्हेरी हॅपी, फार आनंदी. वी नो वॉट दे आर वर्थ, याचा अर्थ दिलेला आहे, वी नो दॅट दे डोंट हॅव मेरिट ऑर गुड क्वालिटीज. म्हणजे आम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे का मेरिटही नाही आणि त्यांच्याकडे चांगली गुणवत्ताही नाही. अ सिव्हिल क्वेश्चन, मग पोलाईट क्वेश्चन, जो प्रश्न जसं सातू त्याला विचारतो धिस कॅट, त्याला मांजरीविषयी माहिती पाहिजे, तर क्वेश्चन्स, अ सिव्हिल क्वेश्चन्स. स्टफ्ड फुल ऑफ कन्सेप्ट, म्हणजे व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वनसेल्फ. जसं सातू कोणाला प्रश्न विचारतो? चतुर्भुजला. चतुर्भुज काय करतो, की तो पुन्हा त्या मांजरीविषयी बडबड करत बसेल, म्हणून तो तिथून पळून जातो म्हणजे लांब टांगा टाका तिथून निघून जातो. मग त्याला सातूला काय वाटतं, की माहीत हा खूप मोठा शिकला म्हणून का खूप याला गर्व चढला, अहंकार चढला, असं त्याला वाटतं. थिंग्स अँड आन्सर, प्रश्न आहेत. हू इज बेनी? बेनी कोण आहे? तर बेनी इज अ सर्वंट, ती कदाचित नोकर असू शकते. डू यू थिंक अंकल सातू इज अ हायली एज्युकेटेड, असं तुम्हाला वाटतं का सातू अंकल आहे ते खूप शिकलेले आहेत, गावाकडचा माणूस असेल? उत्तर काय येईल? नो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे? स्ट्राइड्स अवेचा अर्थ काय आहे? वॉक्स अवे विथ लॉंग स्टेप्स. काय अर्थ आहे? वॉक्स अवे विथ लॉंग स्टेप्स, लांब लांब टांगा टाकत जाणे. आता आपण बघूया सीन 2. सीन 2 कुठला आहे? इनसाइड चतुर्भुज हाऊस, चतुर्भुजच्या घरामधला हा सीन आहे. म्हणजे आपण मागच्या वेळेस कुठे बघितलं, की सातू
कोणाला प्रश्न विचारतो चतुर्भुजला, असं तो चतुर्भुज तिथून पळून जातो. पळून जातो म्हणजे काय, लांब टांगा टाकत पटापट चालत येतो. तो कुठे निघतो, घराकडे. आता घरात येण्याच्या अगोदरचा सीन बघा. मेड, मेड म्हणजे काय, सर्वंट, घरामध्ये काम करणारी बाई. ती चतुर्भुजला लांबूनच बघते, दारातूनच. तर बोलते मदर, की मदर म्हणजे कोण, चतुर्भुजची आई. मदर, दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. मेड काय बोलते की दादा बाबू चतुर्भुज काय त्याला काय झालेलं आहे, हॅज कम, तो आलेला आहे. कुठं, घरी येत आलेला आहे, म्हणजे घरात येत आहे, याच्या घराच्या दिशेने आलेला आहे. इन अ ब्लेझिंग टेम्पर, फार रागामध्ये आहे. टेम्पर म्हणजे अँग्री, अँगर, राग, क्रोधित, क्रोध, राग. ब्लेज, ब्लेज म्हणजे ब्लेजचा शब्दाचा अर्थ होतो चमकणे, पण इथं व्हेरी, फार, म्हणजेच चतुर्भुज हा फार रागामध्ये आहे असं तिला म्हणायचं. मदर, वाय, व्हॉट्स द मॅटर. आई काय म्हणते, का, काय असं काय गोष्ट झाली की त्याला राग यायला, की का बरं, काय झालं. मोलकरण काय बोलते, आय डोंट नो, मला माहिती नाही. एंटर चतुर्भुज. आता हे शब्द बोलत असताना चतुर्भुज घरामध्ये प्रवेश करतो. एंटर चतुर्भुज म्हणजे त्याची घरामध्ये एंटर होती. लिटल बॉय म्हणजे घरामधला जो लहान मुलगा असतो तो लगेच करतो, दादा कॅन आय हॅव धिस कॅट. तो जसं येतो, जसं आपण गावाकडे गेल्यानंतर गावाकडे लहान मुलं आपल्याकडे धावत येतात, तर लहान मुलगा धावत जातो. लगेच चतुर्भुज करतो, दादा कॅन आय हॅव धिस कॅट. म्हणजे की दादा मला ही कॅट देऊ शकतो का, की ही कॅट मला देतो का. चतुर्भुज काय करतो, स्लॅप्स हिम हार्ड, रागानं त्याच्या गालात ओढतो, म्हणजे स्लॅप करतो, मारतो, कानाखालीच मारतो. कॅट 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 द होल डे लॉंग इज इट. त्याची तर चतुर्भुज जोरात चापट मारतो. काय दिवसभर नुसता मांजर मांजर मांजर, नुसती मांजर, हेच चालू आहे. म्हणजे ऑलरेडी तो रागात असतो आणि त्याचा राग तो कोणावर काढतो, त्या लहान मुलावर. मदर बोलते, नो वंडर द पुअर्स बॉय अँग्री. का त्याची आई त्या चतुर्भुजला बोलण्याच्या ऐवजी ती कोणावर रागावते, त्या लहान मुलावरच रागवते. ते काय बोलते, नो वंडर द पुअर्स बॉय अँग्री, की बिचारा माझा लेख संतापेल नाही तर काय. बघा, त्याच्या काय बोलते, बिचारा माझा लेख संतापेल नाही तर काय. नो वंडर द पुअर्स बॉय अँग्री. मग त्याची आई त्या लहान मुलाची बाजू न घेता चतुर्भुजची बाजू घेते. काय बोलते की जर दररोज तेच केलं तर माझा लेक आहे, म्हणजे चतुर्भुज तो रागावणार नाही तर मग काय करणार आहे. हे कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाईम. तो फार दिवसांनी घरी आलेला आहे, इतक्या दिवसांनी तो घरी आला आहे. अँड दीज ब्राट्स, बघा BRATS, ब्राट्स, ब्राट्स म्हणजे काय, नॉटी बॉय किंवा वात्रट मुलं. स्टार्ट अनोईंग विथ ब्राट. ब्राट म्हणजे काय, नॉटी बॉयज, नॉटी बॉय म्हणजे खोडकर मुलं. बघा, अँड दिस ब्राड स्टार्ट अनॉईंग हिम ॲट वन्स. बघा, त्याची आई काय म्हणते, कोणाची, चतुर्भुजची आई काय म्हणते, की बिचारा माझा लेक संतापेल नाही तर काय करेल, इतक्या दिवसांनी तो घरी आला आहे आणि या वात्रट मुलांनी त्याला अगदी भांडावून सोडलेलं आहे असे बोलते. आणि टू चतुर्भुज, ते चतुर्भुजकडे वळते, पुढे बोलते, लेट मी हॅव द कॅट सन, की बाळा ही मांजर माझ्याकडे दे. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. मी त्या मांजरीला काढून ठेवलेला भात आणि दूध देते. चतुर्भुज फ्युरियसली, पुन्हा बघा हे शब्द ऐकून त्याला तो रागानं बोलतो. फ्युरियसली म्हणजे अँग्रीली, रागाने बोलतो. हिअर म्हणजे हे घे, घे ही मांजर. हे हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. तेव्हा तो काय बोलतो की हे मांजर घे, तुला जे तिला खायला घालायचं आहे ते घाल. आय शॅन्ट स्टॉप टू इट, मी इथे खायलासुद्धा किंवा जेवायलासुद्धा थांबणार नाही. आय एम लिव्हिंग ॲट वन्स, मी आत्ताच इथून निघून जातो. मी आत्ता जेवायलाही थांबणार नाही आणि कशाला थांबणार नाही. मी आत्ताच्या आता इथून निघून जातो, जसं आलो तसंच जातो. मदर मदर काय बोलते, प्लेंटिवली म्हणजेच काय, जसं नर्वस होते ते, रडवलेली आहे. जसं इतका लांबून मुलगा आला, तिला काय वाटलं की अचानक त्याला रागवायला काय झालं, आणि त्याला ती जेव्हा ते मांजर बोलते की मांजर माझ्याकडे दिले, त्याला इतका राग येतो की ती नर्वस होते. व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. बघा, आई काय म्हणते, की असं का बरं तू म्हणतोस, इतक्या लांबून तू आलं. व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. युअर मील रेडी अँड वेटिंग. तुझं जेवण तर तयार आहे आणि आम्ही तुझीच वाट बघत आहोत. डिअर, यू कॅन सिट डाऊन.
टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. जशी तुझी आंघोळ झाली तसं तू जेवायला बस. पण तुला एवढं रागवायला काय झालं की आम्ही केव्हापासून हे सर्व तयारी करून तुझीच वाट बघत आहोत. आता इथं खाली शब्द दिलेले आहे. इन अ ब्लेझिंग टेम्पर म्हणजे व्हेरी अँग्री, रागामध्ये. ब्राड्स नॉटी किड्स म्हणजेच नॉटी म्हणजे काय, खोडकर मुलं. प्लेंटिवली इन अ सॅड म्हणजे कंप्लेनिंग अवे म्हणजे नर्वस होणे, सॅड मूडमध्ये, दुःख होणे. थिंग्स अँड आन्सर क्वेश्चन्स आहे. हू इज दादा बाबू. दादा बाबू कोण आहे? तर दादा बाबू इज चतुर्भुज. दादाबाबू कोण आहे? तर चतुर्भुज हा दादाबाबू आहे. व्हाय ड चतुर्भुज गेट अँग्री विथ हिज मदर. चतुर्भुज त्याच्या आईवर का रागवतो? कारण काय की बघा, लिहायचं उत्तर लिहायचं आहे. बिकॉज मदर टॉक्स अबाउट गिव्हिंग राईस अँड मिल्क टू द कॅट. त्याची आई काय म्हणते की बाळा, हे मांजरेला माझ्याकडे दे, मी तिला बाहेर काढून ठेवलं जो भात आणि दूध आहे ते मी तिला देतं, म्हणून त्याला राग येतो. उत्तर काय लिहिणार? बिकॉज मदर टॉक्स अबाउट गिव्हिंग राईस अँड मिल्क टू द कॅट. जशी चतुर्भुजची आई तिला मांजर तिच्याकडे द्यायला सांगते आणि त्याला सांगते की मी तिला काय देणार आहे? भात आणि दूध देणार आहे. चतुर्भुज पुढे काय बोलतो की नो आय एम लिव्हिंग. नाही, मी चाललो. यू आर ऑल क्रेजी अबाउट कॅट्स इन दीज पार्ट्स. कारण जसं मी आलो ते काय बोलतो बघा, मी चाललो. इथे तुम्हाला सर्वांना फक्त मांजरीचं वेडं लागलेलं आहे. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. इथे कोणी माणसाची तर कोणालाही किंमतच कळत नाही आहे. अँड तो काय करतो? किक्स आउट ॲट द कॅट. आणि तो मांजरीला लाथ मारतो. पुढे बघा, आंट डोंट हर्ट द कॅट. जे आंट असते बाजूला ते काय बोलते की मांजरीला मारू नका. हे मांजरीला का मारतो? शी हॅझन डन एनी हार्म. की तिनं त्या मांजरीनं त्या बिचारीनं कोणाचं काय नुकसान केलं आहे किंवा कोणाला काय केलं आहे? चतुर्भुज वेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हार्ट. बघा, ज्यावेळेस मांजरीचा विषय येतो त्यावेळेस तुम्हाला सर्वांना त्या मांजरीची सहानुभूती वाटते. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स. पण तुम्हाला माणसाविषयी कुठलीही दया वगैरे नाही. आणि एक्झिट म्हणजे तिथून तो निघून जातो. लिटल गर्ल, आता घरामध्ये असणारी लिटल गर्ल काय म्हणते? लुकिंग आउट. ती आतल्या घरातूनच बघते. कम अँड सी अंकल हरी. म्हणजे काय बोलते की हरी काका या आणि बघा. व्हॉट अ बिग फॅट टेल. बघा किती मोठं शेपूट आहे. हरी काका हुज टेल. कोणाचं शेपूट? चतुर्भुजचे शेपूट. गर्ल्स नो द कॅट्स. नाही, मांजरीचं शेपूट. असं होतं. इथे सीन नंबर 2 संपलेला आहे. सीन 3 सुरू होते. ऑन द रोड एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाउट द कॅट. आता चतुर्भुज रोडवरून जात असतो. त्याच्या हातामध्ये एक पिशवी असते पण त्याच्याकडे मांजर नसते. आणि चतुर्भुजची एंट्री होते. म्हणजे रोडवर सीन आहे इथे. त्याला एक जण भेटतो. त्याचं नाव असतं साधुचरण. साधुचरण बोलतो, सर वेअर इज द कॅट ऑफ युअर्स. तो बोलतो की सर म्हणजे सर वेअर इज द कॅट ऑफ युअर्स. तुमची ती मांजर कुठे आहे? चतुर्भुज इट्स डेड. चतुर्भुज काय म्हणतो? ती मेली. साधुचरण हाऊ सॅड. अरे रे रे, किती वाईट झालं. हाऊ डिड इट हॅपन. पण हे कसं झालं? तो बोलतो चतुर्भुज इरिटेबली म्हणजे वैतागतो. वैतागून म्हणतो आय डोंट नो. मला माहीत नाही आहे. त्यानंतर पुन्हा परण नावाचं तिथं पुन्हा कॅरेक्टर येतं. दुसरा माणूस येतो. तर हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट्स. की तुमच्या त्या मांजरीला काय झालं हो? चतुर्भुज इट्स डेड. ती मेली. परण नो रिअली हाऊ. ओके बापरे, खरंच की कशी काय मेली? काल तर ती चांगली होती, गुबगुबीत होती मांजर आणि अचानकच एका रात्रीत मेली. त्याला एक प्रश्न पडतो. चतुर्भुज द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय.
ती मांजर मेली. कशी मेली? तर द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय. जसे तुम्ही सगळे मरणार आहे तशीच ती सुद्धा मेली. कशी? बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. दोरीला लटकून ती मेली. पण गुड गॉड, की हे देवा, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस, तो खरोखरच रागावलेला आहे असं पण बोलतो. अ सॉन्ग ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज. त्या याच्यानंतर पुढचा सीन काय आहे की रस्त्यावरचे जे टोळकं राहतं, उन्हात टोळका म्हणतात ना, टपुरी मुलं, त्याचा घोळका तो एकत्र त्या येतो आणि चतुर्भुजच्या पाठीमागं लागतो. म्हणजे पाठीमागून ते धावत जातात. क्लॅपिंग अँड टीजिंग हिम. टाळे वाजवतात आणि त्याला टीज म्हणजे काय? चिडवणे. त्याला चिडवत त्याच्या पाठीमागं धावतात. टीजिंग हिम विथ क्राईज. आणि ओरडत जातात. काय ओरडतात? ऑफ पुसी कॅट, पुसी कॅट, पुसी कॅट, पुसी कॅट असं त्या मुलांचा घोळका आहे त्याच्या पाठीमागं धावत जातो, त्यांना चिडवत राहतो. तर इथं खाली दिलेलं आहे कर्टन. कर्टन म्हणजे पडदा पडतो. इथे धडा संपलेला आहे. आय पिटी चतुर्भुज, की इथं रायटर काय म्हणतो की मला चतुर्भुजची दया येते. हिज फॅमिली अँड फ्रेंड्स नो द ट्रू वर्थ ऑफ थिंग्स. त्याचे मित्र आणि त्याच्या फॅमिलीला माहिती आहे की खरी कोणत्या वस्तूची व्हॅल्यू आहे. शब्द आलेले आहेत. मेन ऑफ वर्थ, ग्रेट व्हॅल्युबल मॅन, म्हणजे ग्रेट मेन किंवा व्हॅल्युबल मेन, महत्त्व म्हणजे इम्पॉर्टंट पर्सन्स इथं बोलता येईल. यू आर ऑल हार्ड, म्हणजेच यू आर व्हेरी काइंड, मग तुम्हाला दुसऱ्याची दयाम आहे म्हणजे दयावान असणं. पॉझिटिव्हली, इथं पॉझिटिव्ह म्हणजे आपण म्हणतो सकारात्मकता. पॉझिटिव्ह म्हणजे व्हेरी, फार. सॉम म्हणजे अ नॉयजी ग्रुप. जसं मुलांचा घोळका राहतो, ग्रुप 2-4 मुलांचा ग्रुप वगैरे, तो नॉयजी आवाज करणाऱ्यांचा घोळका सॉम. अर्चिन्स, किड्स इन द स्ट्रीट, रस्त्यावर राहणारे जे मुलं आहेत दॅट इज कॉल्ड द अर्चिन्स. प्रश्न आहेत. इज द कॅट रिअली डेड, मांजर खरोखर मेलेली आहे का? उत्तर काय? नो, द कॅट इज नॉट रिअली डेड. वाय डू द अर्चिन्स टीज चतुर्भुज, रस्त्यावरची जी मुलं आहेत ते चतुर्भुजला का चिडवतात? बिकॉज, उत्तर काय लिहायचं? बिकॉज ही इज इरिटेटेड अँड फ्युरियस, कारण तो वैतागलेला आहे. सारखं त्या मांजरीचेच प्रश्न लोक विचारतात आणि त्याचं उत्तर देऊन देऊन तो वैतागलेला आहे. अँड फ्युरियस, आणि त्याला रागसुद्धा आलेला आहे.